नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनेल सोबत. आज आपण इयत्ता 9वी पाठ क्रमांक 2 संतवाणी या संतवाणीमधील पहिला अभंग जैसा वृक्ष नेणे या अभंगावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. या स्वाध्यायातील सर्व कृतींचं अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. अशाच प्रकारचे इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांचे स्वाध्याय तुम्हाला या शिकू आनंदी चॅनेलवरती मिळत राहतील, ते तुम्ही नक्की पहा. चला तर मग आपण जैसा वृक्ष नेणे या अभंगाचा स्वाध्याय अभ्यासूया. पहा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. पहा स्क्रीनवरती तुम्हाला बाजूला हे जैसा वृक्ष नेणे हा जो अभंग आहे तो सुद्धा मी दिलेला आहे, की जेणेकरून प्रत्येक कृतीचं उत्तर कसं लिहायचं हे तुमच्या लक्षात येईल, त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. पहा इथे प्रश्न एक कृती आहे की वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. आता साम्य म्हणजे सारखेपणा. आता वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य सांगणारी कोणती ओळ या अभंगामध्ये आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. पहा, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. हा जो पहिला चरण आहे याच्यामध्ये आपल्याला हे वृक्ष जे आहेत तर मान आणि अपमान या दोन्हींना समान मानतात, त्यांच्यामध्ये फरक करत नाहीत हे सांगितलेलं आहे. म्हणून इथं आपण म्हणायचं आहे, उत्तर लिहायचं आहे की मान अपमान जाणत नाहीत. आता इथे संतांच्या बाबतीमध्ये पहा या अभंगामध्ये कोणती ओळ आलेली आहे, तर संत सुद्धा निंदास्तुती सम मानिते जे संत, अशी इथं अभंगामध्ये चौथ्या चरणामधली ही ओळ आहे. आणि म्हणून इथं संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला निंदास्तुती समान मानतात असं त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता प्रश्न दुसरा आहे, वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. आता घटना दिलेल्या आहे, वंदन केले. आता कोणी वंदन केले तर वृक्षांवरती होणारा काय परिणाम आहे, तर इथे पहा, येऊन या पूजा प्राणी जे करीते त्याचे सुखचित्ती तया नाही. या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला इथे वृक्षांवर होणारा परिणाम सांगितलेला आहे की त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. म्हणजे कोणी वंदन केले तरी त्याचे सुख वृक्षाच्या मनामध्ये नसते. आता इथे घाव घातले कोणी समजा वृक्षावरती, ही घटना घडली वृक्षांच्या बाबतीमध्ये, तर त्याचा परिणाम काय होतो हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. म्हणजेच इथे मला तोडू नका असे म्हणत नाहीत. अशा पद्धतीनं या कृतीचं उत्तर आपण लिहायचं आहे. आता प्रश्न तिसरा आहे, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. इथे आपल्याला अ ते ई पर्यंतची विधानं दिलेली आहेत आणि त्यामधील सत्य विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. पहा, अ इथे विधान दिलेलं आहे की संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. आता इथे आपल्याला या ओळीमध्ये पहा, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती इथे दिलेलं आहे. म्हणजे हे वाक्य जे आहे तर ते सत्य आहे हे विधान, आणि म्हणून इथे उत्तर याचं जे सत्य विधान आहे तर हे आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता खालती 3 विधानं जी आहेत ती पाहूया आपण, की संतांना सन्मानाची अपेक्षा असते असं होत नाही, संतांना कुठल्याही सन्मानाची अपेक्षा नसते. संत निंदास्तुती समान मानत नाहीत, तर या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की संत निंदास्तुती समान मानतात, फरक करत नाहीत त्याच्यामध्ये. संत सुख आणि दुःख समान मानतात, हे या अभंगामध्ये आलेलं नाही. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर इथे निश्चित करायचं आहे. आता प्रश्न चौथा आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आता इथे पहिला शब्द दिलेला आहे वृक्ष. आता आपल्याला वृक्षाला समानार्थी असणारे कितीतरी शब्द मिळतात, त्यापैकी आपण काही शब्द इथे लिहूया. पहा, वृक्षाला समानार्थी शब्द आहेत झाड, तरु, पादप, द्रुम, रूख. दुसरा आहे सुख शब्द, त्याच्यासाठी समानार्थी शब्द समाधान, आनंद हे आहेत. आणि तिसरा शब्द इथे दिलेला आहे सम. सम म्हणजेच सारखेपणा, समान, या अर्थानं आपण ते शब्द समला वापरतो. अशा पद्धतीनं हे समानार्थी शब्द आपण लिहिलेले आहेत. आता प्रश्न 5वा आणि 6वा जो आहे, एक काव्य सौंदर्यावरती आधारित आपल्याला 2 कृती दिलेल्या आहेत आणि अभिव्यक्तीवरती आपल्याला 3 कृती दिलेल्या आहेत. आता यांची उत्तरं जी आहेत ती कशी लिहायची हे आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, प्रश्न 5 काव्य सौंदर्यावरची आधारित अकृती जी आहे तर ती आहे, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. आता याचं उत्तर आपण 3 टप्प्यामध्ये लिहायचं आहे. एक म्हणजे आपण
या प्रश्नाला अनुसरून छानपैकी प्रस्तावना आपण पहिल्या 2 ओळीमध्ये लिहायची आहे आणि त्याचं मुख्य उत्तर लिहून शेवटी त्या उत्तराचं सारसुद्धा सांगायचं आहे. पहा इथे, संत नामदेवांनी जैसा वृक्ष नेणे या आपल्या अभंगात संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती पटवून दिली आहे. संत नामदेव म्हणतात की वृक्ष हे उदार असतात. त्यांच्या मनात कोणताही भेदभाव नसतो, कोणताही मान अपमान ते बाळगत नाहीत. या वृक्षांची कोणी पूजा केली म्हणून ते सुखावत नाहीत, त्यांना आनंद होत नाही. तसेच या वृक्षांना कोणी तोडण्यासाठी त्यांच्यावर घाव घातले तरी ते माणसांना मला तोडू नका अशी विनवणी करीत नाहीत. पूजा करणारा व तोडणारा दोघेही वृक्षांना समान आहेत. त्यांना मान देणारा व त्यांचा अपमान करणारा दोघांविषयी वृक्ष समदृष्टी बाळगतात. या वृक्षाची उपमा संतांना देऊन वृक्ष व संत यांच्यातील सारखेपणा संत नामदेवांनी सहजपणे पटवून दिला आहे. संत नामदेवांनी या काव्यपंक्तीतून वृक्षाची उपमा देऊन संतांच्या समदृष्टीचे वर्णन केले आहे. अशा प्रकारे आपल्याला या कृतीचं उत्तर लिहिता येईल. आता आपल्याला काव्य सौंदर्यावर आधारित दुसरी कृती पाहायची आहे. आकृती आहे, निंदास्तुती सममानिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता आपल्याला विचार सौंदर्य स्पष्ट करत असताना कशा पद्धतीनं आपल्याला त्या विचारांची सुंदरता पटवून द्यायची आहे ते पाहूया. संत नामदेवांनी जैसा वृक्ष नेणे या आपल्या अभंगात संतांच्या सहवासाचे महत्त्व पटवून दिले आहे. संत नामदेवांनी संतांचा गुण सामान्य जनांना सांगितला आहे. जीवन जगत असताना मान अपमान, सुख दुःख, निंदास्तुती यांना आपल्याला नेहमीच सामोरे जावे लागते. आपल्याला मान मिळावा, सुखाची प्राप्ती व्हावी, नेहमी आपली स्तुती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. जेव्हा या गोष्टी आपल्या वाट्याला येत नाहीत तेव्हा आपण निराश होतो. अशा वेळी संतांकडे, प्रत्येक गोष्टीकडे समान दृष्टीने पाहण्याचा गुण आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. संत कोणी निंदा केली म्हणून दुःखी होत नाहीत, तसेच स्तुतीमुळे हुरळूनही जात नाहीत. दोन्ही गोष्टींना पूर्ण धैर्याने ते सामोरे जातात. संतांच्या सहवासातून सामान्यांना ही फार मोठी शिकवण मिळते. संत नामदेवांनी मानवी भावना स्पष्ट करून सामान्य लोकांना जीवनाचा योग्य मार्ग दाखविला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या कृतीचं उत्तर लिहायचं आहे, विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. आता पुढे आपल्याला अभिव्यक्ती यामध्ये 3 कृती दिलेल्या आहेत. त्यातली अ कृती आहे, प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दांत सांगा. आता आपण इथे उत्तर याचं लिहूया. जैसा वृक्ष नेणे या अभंगात संत नामदेवांचा पर्यावरण रक्षणाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. सर्व सजीवांचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. निरोगी पर्यावरणासाठी निसर्गाचे रक्षण करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. संतांनी नेहमीच अभंगांतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. संत नामदेवांनीही जैसा वृक्ष नेणे या अभंगातून संत सज्जनांची तुलना वृक्षांशी केली आहे. वृक्ष उदार असतात. आपल्याकडे जे आहे ते सर्व इतरांना देण्याचे काम करतात. सर्वांना समान मानतात. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या जागी ठामपणे उभे राहतात. मान अपमान समान मानतात. लावणारा व तोडणारा दोघांनाही सारखेच मानतात. ही समदृष्टी माणसाने घ्यायला हवी. आपल्याला सावली, फळे देणाऱ्या वृक्षांना तोडू नये. झाडांना तोडणे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास करणे होय. असे कृत्य माणसाने करू नये. उलट मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करून पर्यावरण रक्षणाचे काम करायला हवे. अशा प्रकारे संत नामदेवांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करून वृक्ष संवर्धनाचा संदेश या अभंगातून दिला आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पर्यावरण रक्षणाचा संदेश आपल्या शब्दांमध्ये मांडता येईल. आता आपल्याला आकृती दिलेली आहे त्या अभिव्यक्तीची. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. आता याचं उत्तर आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. संत नामदेवांनी जैसा वृक्ष नेणे या आपल्या अभंगात संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती पटवून दिली आहे. वृक्ष हे उदारतेचे, थोरपणाचे प्रतीक आहे. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व इतरांना देण्याचे काम वृक्ष करतात.
पाने, फुले, फळे, सावली अतिशय निरपेक्ष व निस्वार्थी वृत्तीने माणसांना देतात. त्या बदल्यात कोणतीच अपेक्षा ते करीत नाहीत. कोणताही मान अपमान ते मानत नाहीत. कोणी त्यांची पूजा केली म्हणून त्याचा आनंद त्यांच्या मनाला होत नाही. त्यांच्यावर घाव घालणाऱ्याला मला तोडू नको असे म्हणत नाहीत. लावणारा व तोडणारा दोघांनाही वृक्ष समान मानतात. त्यांच्यात भेदभाव करीत नाहीत. वृक्षांप्रमाणेच संतांचे वर्तन असते. तेही निरीच्छ वृत्तीचे असतात. आपल्याकडे जे जे आहे ते सर्व इतरांना देण्याचे काम करतात. मान अपमान ते मानत नाहीत. निंदेने डळमळत नाहीत, तर स्तुतीने हुरळूनही जात नाहीत. सर्वांकडे समदृष्टीने पाहतात. वृक्षांप्रमाणेच संत सज्जनांची वागणी असते. त्यामुळेच या वृक्षांची अत्यंत समर्पक उपमा संत नामदेवांनी संतांना दिली आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता ही कृती आहे. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. आपल्याला अनेक प्रकारचे अभंग माहिती असतात. त्यातला एखादा प्रसिद्ध असा अभंग आपण या उत्तरासाठी घेऊ शकतो. पहा, मी इथं जो अभंग घेतलेला आहे तर त्या अभंगावरती कसं लेखन केलेलं आहे ते लक्षात घेऊन तुम्हीही तुमच्या आवडीच्या अभंगाविषयी लेखन करू शकता. सर्वांना परिचयाचा असणारा वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हा संत तुकारामांचा अभंग माझा आवडता अभंग आहे. निसर्गाविषयी, झाडांविषयी प्रेम निर्माण करणारा हा अभंग आहे. या अभंगात संत तुकाराम म्हणतात की निसर्गामध्ये असणारे विविध प्रकारचे वृक्ष, वेली, पक्षी, प्राणी हे सर्व माझे नातेवाईक आहेत. यांच्या सानिध्यात मला आनंद मिळतो. एकटे वाटत नाही. एक प्रकारे निसर्ग आणि सजीव यांचे जवळीकतेचे नाते स्पष्ट केले आहे. झाडे, वेली, पक्षी, प्राणी या सर्वांचे जगणे परस्परांवर अवलंबून आहे. त्यामुळे या सर्वांचे रक्षण करणे गरजेचे आहे. माणूस सुद्धा निसर्गावरच अवलंबून आहे. निसर्गाला हानी पोहोचवणे म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडणे. पर्यावरणाचे संतुलन राखले तरच सजीव सृष्टी अस्तित्वात राहील. संत तुकारामांनी एक प्रकारे वृक्षांची उपमा नातेवाईकांना देऊन जशी व्यवहारातील नाते आपण जपतो तसेच निसर्गाशी असणारे नाते जपले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला आहे. अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहायचं आहे. आता आपल्याला भाषा सौंदर्यावरती एक कृती इथं दिलेली आहे. या सर्व कृती तुम्ही अतिशय लक्षपूर्वक त्या ठिकाणी समजून घ्या आणि तुमची जी शब्द संपत्ती आहे ती तुम्ही वाढवा. पहा, इथे खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, आता हे सगळे शब्द जे आहेत ते क्रियापद आहेत आणि म्हणून कंसात क्रियापदांना असं म्हटलेलं आहे. यू प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. म्हणजे विशेष्य म्हणजेच नाम शोधून लिहायचं आहे. योग्य ठरेल अशा प्रकारचं. आता पहा, इथे जसं आखणे त्याचा आखीव असं आपण काय केलेलं आहे, विशेषण तयार केलेलं आहे. आणि आखीव कागद म्हणजेच त्या ठिकाणी आखीव हे विशेषण झालं आणि कागद हे नाम झालं. आखीव यासाठी कागद हे योग्य असं नाम जे आहे ते आपण इथं घेतलेलं आहे. म्हणजे इथं दाखवलेलं आहे ते घेऊन. आणि अशा प्रकारे आपला हा पहिला शब्द जो आहे की आखणे, आखीव आणि आखीव कागद हा तयार झाला. आता इथे खालती बघा की रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या. आता इथे पहा रेखणे, तर रेखणे रेखीव, रेखीव चित्र. पुढे पहा ऐकणे, ऐकीव, ऐकीव माहिती. घोटणे, घोटीव, घोटीव कागद. राखणे, राखीव, राखीव जागा. अशा पद्धतीनं आपण हे जे काही क्रियापदं आहेत तर त्यांच्यापासून विशेषण तयार करायचे आहेत यू लावून आणि त्या विशेषणाला योग्य ठरेल अशा प्रकारचं इथं एक नाम जे आहे तर ते लिहायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, भाषा अभ्यासामध्ये आपल्याला व्याकरणाचा अलंकार हा घटक दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, अलंकारावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून अलंकार या घटकाची तयारी तुम्ही करू शकता. आता इथे अलंकारावरती ज्या आपल्याला कृती दिलेल्या आहेत तर त्या आपण कशा सोडवायच्या ते पाहूया. आता इथे पहा आपल्याला रूपक अलंकार दिलेला आहे आणि एक कृती सांगितलेली आहे की खालील उदाहरण वाचावं, समजून घ्या. आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा अशा प्रकारे अलंकारावरच्या कृती सोडवलेल्या आहेत. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. आता इथे जर आपण बघितलं तर कृती अशी दिलेली आहे की वरील उदाहरणातील उपमेय कोणतं आहे आणि वरील उदाहरणातील उपमान कोणतं आहे. तर उपमेय आणि उपमान हे पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे. पहा उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करावयाची
ते आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करावयाची ते. आपण इथे जर बघितलं नयनकमल हा जो शब्द आहे, तर या नयनकमल शब्दामध्ये नयन म्हणजेच डोळे हे काय आहे, उपमेय आहे आणि कमल हे काय आहे, उपमान आहे. म्हणजे या डोळ्यांना कमळाची उपमा इथं दिलेली आहे. आणि अशा प्रकारे इथे हा रूपक अलंकार जो आहे तर तो झालेला आहे. आता पुढे पहा, याच्यावरती आपल्याला कृती आणखी दिलेली आहे की खालील ओळी वाचा. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुखचंद्रमा सकळिकांसी. इथे उपमेय आपल्याला विचारलेला आहे. तर पहा, मुखचंद्रमा हा जो शब्द आहे याच्यामध्ये उपमेय मुख आहे आणि चंद्रमा हे काय आहे, उपमेय आहे. अशा प्रकारे ह्या 2 कृत्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, जैसा वृक्ष नेणे या अभंगावरचा हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आता धरीला पंढरीचा चोर या अभंगावरच्या अभंगाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.